नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 चं पहिलं प्रकरण, ज्याचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे, आणि यामधला सराव संच 1.2 आपण आज बघणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला ग्राफिकल मेथडने म्हणजे आलेख काढायला शिकायचा आहे। ही व्हिडिओ आणि हा सराव संच खूप महत्त्वाचा आहे, कारण बोर्डाच्या परीक्षेला आलेख काढायला येतो 4 मार्कांना किंवा 3 मार्कांना, त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे। सराव संच 1.1 जर तुम्ही नसेल बघितला, टेन्शन घ्यायचं नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सराव संच 1.1 बघू शकताय। आणि हो, जी मुलं इंग्लिश मीडियमला आहे आणि सेमी इंग्लिश मीडियमला आहे त्यांनी पण टेन्शन घ्यायचं काम नाही। इंग्लिश मीडियमला असाल, सेमी इंग्लिशला असाल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिल्यात, त्या लिंकवर क्लिक करून हीच व्हिडिओ तुम्ही इंग्लिश मधून सुद्धा बघू शकताय। आणि त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिले, आपल्या इंस्टाग्रामची लिंक दिले, इंस्टाग्रामला फॉलो करा, व्हॉट्सअपच्या लिंकवरती क्लिक करून आपला ग्रुप जॉईन करा। ठीक आहे, तर जाऊयात पुढे मित्रांनो। स्पेशल बॅच आहे ही 2024-25 साठी स्पेशल लेक्चर आपले सुरू झालेत, आणि या ठिकाणी हा पहिला प्रश्न मित्रांनो, स्क्रीन पे देखिए ये पहला सवाल हमारे लिए है। खालील एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा। बरं का, पहिला जो प्रश्न आहे तो अशा प्रकारची सारणी पूर्ण करायची, एकदम सोपा आहे मित्रांनो प्रश्न, टेन्शन घ्यायचं नाही। आणि अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा विचारला जातो, त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। बघा या ठिकाणी काय दिलं आपल्याला, इथं x अधिक y बरोबर 3, बरं का, इथं बरोबर 3 असं आहे हे समीकरण आहे, बरं का। x अधिक y बरोबर 3 या समीकरणासाठी बघा x बरोबर 3 असताना y बरोबर किती असेल, आणि इथं 3 शून्य दिले, बघा इथं ऑलरेडी प्रश्नात उत्तर आहे, बरं का। इथं x ची किंमत 3 दिले, y बरोबर 0 दिलाय, हा y बरोबर काय असणार, 0 असणार, हा y असणार, म्हणजे इथं 0 येणार, ऑलरेडी इथं दिले, बरोबर। त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर इथं पण दिले, हा x आहे आणि हा y आहे, बरोबर। इथं आपल्याला x बरोबर 0 आहे, मग इथं 0, y बरोबर 3 आहे। परंतु इथं जर मधल्या याच्या स्तंभामध्ये जर आपण बघितलं तर इथं आपल्याला y ची किंमत 5 दिले, आणि इथं xy ची किंमत दिले का नाही दिले, आणि त्याचबरोबर इथं y ची x ची किंमत दिले का नाही दिले, फक्त y ची किंमत दिले। मग आपण काय करायचं, ही y ची किंमत 5 घ्यायची आणि त्या आधारावर बाकीच्या दोन किमती काढायच्या। कशा, बघा आता आपल्याला काय दिलंय, y बरोबर 5 आहे, तर आपल्याला x बरोबर किती हे काढायचं आहे। त्यासाठी आपलं समीकरण आहे x अधिक y बरोबर 3। x ची किंमत माहिती नाही, अधिक y किती बाबा, कुठे गेला आपला y ची किंमत 5 आहे, बरोबर 3 आपल्या जाग्यावर, x आपल्या जाग्यावर, 3 आपल्या जाग्यावर, हा 5 अधिक आहे, पलीकडे गेले वजा 5 झाले, आणि म्हणून x बरोबर 3 वजा 5 किती, वजा 2, म्हणजे इथं येणार वजा 2 येणार, इथं 5 येणार, आणि इथं लिहायचं वजा 2 5 असं या बॉक्समध्ये लिहायचं, विषय संपला। एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो, अजिबात अवघड विषय नाहीये, टेन्शन लेने का नाही देने का नाही। आता इथे बघा या प्रश्नामध्ये हा तर स्तंभ दिलेला आहे, याचं काय टेन्शन नाही शेवटच्याच। आता इथे बघा x ची किंमत माहिती नाही, y बरोबर 0 तर x बरोबर किती हे आपण काढू, बरोबर का। y बरोबर 0 तर आपल्याला काय करायचं आहे बाबा, x बरोबर किती, समीकरण काय, x वजा y बरोबर 4, ओके। x वजा y ची किंमत 0 बरोबर 4, x बरोबर 4, कारण x मधून 0 गेला, x राहिला, म्हणून x बरोबर 4 आलं। मग इथं लिहायचे 4, आणि मग इथं किती येतील, 4 आणि 0 असं या बॉक्समध्ये येतील। आता इथं x बरोबर वजा 1, तर y ची किंमत किती काढू ना आपण, x बरोबर वजा 1 तर y बरोबर किती, ओके। आता बघा समीकरण काय, x वजा y बरोबर 4, हे समीकरण उचलून इथं लिहायचं, x ची किंमत वजा 1 वजा y बरोबर 4, वजा y आपल्या जाग्यावर, 4 आपल्या जाग्यावर, वजा 1 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, अधिक 1 झाले, मग वजा y बरोबर 4 अधिक 1 5। आता दोन्हीकडची चिन्ह बदलू, वजा y चं अधिक y अधिक 5 चं वजा 5, म्हणजे आपल्याकडे किती आले, इथे वजा 5 आले, आणि इथे येईल वजा 1 वजा 5। तर अशा प्रकारे आपल्याला ही सारणी पूर्ण करता आली पाहिजे। प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो, ही सारणी पूर्ण करता आली पाहिजे, कारण आपल्याला 2 मार्काला तरी अशा प्रकारचा टेबल, अशा प्रकारची सारणी पेपरला विचारली जाऊ शकते। ठीक आहे, आता थोडंसं इथं आपण पुढे जाऊयात, पुढचाच एक प्रश्न बघू आपण। पुढचे प्रश्न बघूया त्या ठिकाणी। बघा
आता पुढचे प्रश्न लय महत्वाचे. आता आपल्याला काय करायचंय, खालील एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. आता आपल्याला काढायचा आहे आलेख. काय काढायचा आहे, आलेख काढायचा म्हणजे ग्राफ आपल्याला काढायचा आहे. ओके, मग आलेख काढण्यासाठी म्हणजे काय बाबा, आलेख काढायचा म्हणजे काय, आलेख पद्धतीने सोडवा म्हणजे काय करायचं, दोन समीकरणे, एक आहे x अधिक y बरोबर 6 आणि दुसरं आहे x वजा y बरोबर 4. मग काय करायचं, x अधिक y चा एक ग्राफ काढायचा आणि त्याच्यानंतर दुसरा कोणाचा ग्राफ काढायचा, x वजा y चा एक ग्राफ काढायचा. असे दोन ग्राफ काढायचे. म्हणजे x अधिक y चा ग्राफ म्हणजे एक रेष येईल, x वजा y चा ग्राफ म्हणजे दुसरी एक रेष येईल आणि त्या दोघांच्या छेदनबिंदूचे निर्देशक लिहायचे असतात. आता मला x अधिक y बरोबर 6 चा आलेख काढण्यासाठी एक सारणी अशा प्रकारे पूर्ण करावी लागते. तर पहिली मी ही सारणी पूर्ण करेल. कोणाची, x अधिक y बरोबर 6 ची एक सारणी करू पूर्ण आणि त्याच्यानंतर दुसरं कुठलं समीकरण आहे, x वजा y बरोबर 4 ची दुसरी सारणी पूर्ण करू. ठीक आहे, तर पहिली ही जी सारणी आहे x अधिक y बरोबर 6 ची आहे, x अधिक y बरोबर 6 ची आहे असं समजा. मग आता आपण या ठिकाणी काय करायचं माहिती आहे का, y ला एका बाजूला ठेवायचं बरं का, y एका बाजूला ठेवायचं, 6 आपल्या जागेवर आणि हा x अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा x. मोठं काम नाही करायचं, टेन्शन नाही घ्यायचं, एकदम छोटंसं काम आहे. अशी सारणी पूर्ण करण्यासाठी y जागीरदार आहे, तो काय कोणाचं ऐकत नाही असं समजून घ्या. y ला एका बाजूला ठेवायचं, बाकी सगळ्यांना पलीकडे द्यायचं फेकून, बाकी सगळ्यांना म्हणायचं बाबा तुम्ही पलीकडे जा. ओके, मी काय केलं, y ला एका बाजूला ठेवलं, बाकी सगळ्यांना पलीकडे पाठवलं. 6 आपल्या जागेवर, x अधिक पलीकडे गेला वजा. समीकरण मिळालं y च्या स्वरूपात y बरोबर 6 वजा x आणि त्याच्यानंतर x च्या किमती घ्यायच्या मनाने बरं का. आता ह्या टेबलमध्ये इथं x पाहिजे, इथं y पाहिजे आणि इथं x, y पाहिजे. तर आपण काय करायचं, x च्या किमती मनाने घ्यायच्या. 1 2 3 घेतला, 1 2 3 अशा घेतल्या. आता y च्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. कशा काढायच्या म्हणजे बघा, x बरोबर 1 असेल तर y ची किंमत किती, x बरोबर 2 असेल तर y ची किंमत किती, x बरोबर 3 असेल तर y ची किंमत किती, असं आपल्याला काढायचं आहे. मग आपण काय करू बाबा, x बरोबर जर 1 असेल तर y बरोबर किती, x बरोबर 2 असताना y किती आणि x बरोबर 3 असताना y किती हे आपल्याला काढायचं आहे. ओके, बघा x बरोबर 1 तर y बरोबर किती असतं आपल्याकडे, y बरोबर 6 वजा x म्हणजे 6 वजा x ची किंमत 1 घेतले, 6 वजा 1 बरोबर 5. समजलं, x बरोबर 1 तर y बरोबर 5. कसं आलं का लक्षात, एकदम सोपं आहे. हे जे समीकरण आहे ना, y बरोबर 6 वजा x याचाच वापर करायचा आहे, बाकी काय नाही करायचं. बघा, x बरोबर 1 असेल तर y बरोबर काय असतं, 6 वजा x असतं. y बरोबर 6 वजा x, 6 वजा x ची किंमत 1, 6 तून 1 गेला 5. तसंच x बरोबर जर 2 असेल तर y बरोबर किती, 6 वजा x, 6 वजा x, 6 वजा x ची किंमत किती आता 2, 6 तून 2 गेले 4. ओके, आता x बरोबर जर 3 असेल तर y बरोबर किती, 6 वजा x, 6 वजा x ची किंमत किती 3, 6 तून 3 गेले 3. ओके, म्हणजे x बरोबर 1 तर y बरोबर 5, x बरोबर 2 तर y बरोबर 4 आणि x बरोबर 3 तर y बरोबर 3. अशा प्रकारे आपल्याला इथे हे बिंदू मिळाले. म्हणजे 3 बिंदू कुठले कुठले मिळाले ते जरा व्यवस्थित लिहून घेऊ. पहिला जो बिंदू मिळाला 1 5, दुसरा मिळाला 2 4, तिसरा मिळाला 3 3. ठीक आहे, हे 3 बिंदू मिळाले. ओके, आता काय करू, हा दुसरा एक ग्राफ काढू. म्हणजे पहिला तर एक झाला, विषय क्लोज झाला, हे समजलं. ही सारणी कशी तयार केली, याच प्रकारे दुसरी सारणी तयार करायची. एकदम सोपा विषय. बघा, x y आणि x y. ओके, आपलं समीकरण काय बाबा आता, x वजा y बरोबर 4. ओके, आता एक काम करा, y ला एका बाजूला लिहा, x आपल्या जागेवर ठेवा, x हा 4 अधिक इकडे आले वजा 4 बरोबर वजा y, तिकडे गेले अधिक y. कारण आपल्याला वजा y ची नको, अधिक y ची किंमत काढायची. म्हणजे x वजा 4 बरोबर y, याचा अर्थ y बरोबर x वजा 4. y बरोबर किती आलं, x वजा 4 आला. आता हे समीकरण घ्यायचं. आता x च्या किमती मनाने घ्यायच्यात. मी तुम्हाला मगाशी म्हटलं x च्या किमती कशा घ्यायच्या, मनाने 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 घ्यायच्या. म्हणजे कशा, आता इथं पण तुम्ही 1 2 3 घेतला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो. 1 2 3 घेतला तरी चालेल. पण मला काय वाटतंय की y बरोबर x वजा 4 आहे, म्हणजे x मधून तुम्हाला 4 वजा करायचे. मग अशा x च्या किमती घ्या की ज्या किमतींमधून 4 वजा होईल. म्हणजे 3तून 4 घालवलं की तुम्हाला पूर्ण संख्या नाही मिळणार. ओके, मग आपण काय करू, 4 5 6 अशा संख्या घेऊ. म्हणजे 4तून 4 जातील, 5तून 4 जातील, 6तून 4 जातील. ओके, मग x बरोबर जर का 4 असेल तर y बरोबर किती,
एक्स बरोबर जर का 5 असेल तर वाय बरोबर किती, आणि एक्स बरोबर 6 असेल तर वाय बरोबर किती. आता या किमती आपण काढू. एक्स बरोबर 4 तर वाय बरोबर किती, एक्स वजा 4. एक्स ची किंमत किती, 4. मग 4 वजा 4 बरोबर 0 झाला. आता एक्स बरोबर 5 तर वाय बरोबर किती, वाय बरोबर एक्स वजा 4. एक्स ची किंमत 5, माहिती लिहायचं 5 वजा 4 बरोबर 1. एक्स बरोबर 6 तर वाय बरोबर किती, एक्स बरोबर 6 तर वाय बरोबर एक्स वजा 4. वाय बरोबर काय, एक्स वजा 4. एक्स ची किंमत 6 वजा 4 बरोबर 2. ओके. मग काय आलं बाबा इथं आपल्याकडं, एक्स बरोबर 4 तर वाय बरोबर 0, एक्स बरोबर 5 तर वाय बरोबर 1, एक्स बरोबर 6 तर वाय बरोबर 2. म्हणजे आपल्याला जे 3 पॉईंट मिळाले, जे 3 बिंदू मिळाले ते काय मिळाले, 4 0 5 1 आणि 6 2. ओके. आता याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. ओके. यानंतर आपण आपली गाडी थोडीशी पुढे नेऊ. आता याचा काढायचा आलेख. आलेख काढण्याची प्रक्रिया काय, सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, आपल्याला या ठिकाणी 2 सारण्या तयार करायच्या. 2 सारण्या तयार करायच्या आणि या 2 सारण्या तयार केल्यानंतर आपल्याला दोघांचे आलेख काढायचे. इथं 1 2 3 बिंदू मिळाले, या 3 बिंदूंमधून जाणारी एक रेषा काढायची. इथं 3 बिंदू मिळाले, या तिघांमधून जाणारी दुसरी रेषा काढायची आणि आपला आलेख तयार होईल. आता आपण आलेख काढायला जाऊयात. बघा, जाऊयात आपली गाडी आता पुढे नेऊयात. बघा इथं, आता इथं आपल्याला याचा आलेख काढायचा. आता आपले बिंदू काय आले होते मित्रांनो, तुमच्या लक्षात आहे का, बघा या ठिकाणी मी इथं लिहून घेतलेत. आपले बिंदू कुठले आले होते बघा. इथं जर बघितलं इथं 1 2 3 होतं बरोबर. 1 घेतल्यानंतर इथं 5 4 3 आलं होतं आपलं उत्तर. इथं 1 5 बिंदू मिळालेला, 2 4 मिळालेला आणि इथं बिंदू कुठला मिळाला होता आपला, 3 3 मिळाला होता. ओके. इथं जर बघितलं तर इथं आपण मानाने घेतलेला 4 5 6 घेतलेला, 0 1 2 आलं होतं बरोबर. इथं किती, 4 0 5 1 आणि 6 2. ठीक आहे. आता एक काम करू, यांचे आलेख अशा प्रकारे आपलं आलं होतं की नाही उत्तर मगाशी, हे आपण काढलं मगाशी. आता आपण काय करू, यांचे आलेख काढू. पहिला आपण हा आलेख काढू, x अधिक y बरोबर 6चा. पहिला बिंदू काय बाबा, 1 5 आहे. 1 5 x चा 1 y चा 5. 1 5 कुठं आला, इथं लिहून घ्या 1,5 झाला. पुढचा बिंदू काय, 2 4 x चा 2 y चा 4. 2 आणि 4 इथं साधारणतः आपला आला 2 4 2 4. आणि तिसरा बिंदू काय, 3 3 x चा 3 y चा 3 इन मीन 3 3. ओके झालं 3 3 3 आणि 3. आता या 3 बिंदूंमधून जाणारी एक मस्त अशी रेषा काढायची जी या तिघांमधून जाते. काढली, ही रेषा काढली म्हणजे हा काय झाला, अरे रे 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 गाडी एकदम खतरनाक गेली ना का, चुकीच्या मार्गाने गेली गाडी, थोडीशी अशी जायला पाहिजे रेष. हा ओके. आता एक लक्षात घ्या, मी जो आलेख काढताना इथं थोडंसं माझ्याकडे आलेख कागद नाही आहे, त्याच्यामुळे थोडीशी गडबड होईल, थोडीशी रेष वाकडी वगैरे येईल, पण समजून घ्या. तुम्ही एकदम समजूतदार विद्यार्थी आहात. x अधिक y बरोबर 6चा आलेख आपण हा काढला. आता दुसरा जो ग्राफ आहे तो दुसरा ग्राफ कोणाचा काढायचा बाबा, हा काढू आपण. याच्यातला पहिला बिंदू कुठला, 4 0 म्हणजे x चा 4 y चा 0. हा पहिला जो बिंदू आहे तो काढला आपण 4 आणि 0. दुसरा जो बिंदू आहे 5 आणि 1, x चा 5 y चा 1. 5 आणि 1 म्हणजे तुमचा इथं आला. आणि तिसरा जो बिंदू आहे तो कुठला, 6 आणि 2, x चा 6 y चा 2. 6 आणि 2 समजलं. हे 3 बिंदू काढले. आता या तिघांमधून जाणारी एक रेषा काढली अशा प्रकारे. हा झाला आपला दुसरा आलेख. हा कोणाचा आलेख झाला, x वजा y बरोबर 4चा. x वजा y बरोबर 4चा झाला हा आलेख. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आलेख काढता येऊ शकतो. आता हा आलेख काढल्यानं आपलं उत्तर झालं असं नाही. आपल्याला सांगितलं होतं हे समीकरण आलेख पद्धतीने सोडवा. आपल्याला काय करायचं, आता यांच्या छेदनबिंदूचे निर्देशक, आता दोघांचा जो काही छेदनबिंदू इथं दिसतोय बरोबर का, या दोन्ही रेषा इथं छेदतात. मग यांच्या छेदनबिंदूचे निर्देशक काय बाबा, एक्स वाय बरोबर. याचा x निर्देशक किती दिसतोय, 5 दिसतोय बरोबर. आणि y निर्देशक किती दिसतोय बाबा, 1 दिसतोय बरोबर. म्हणजे किती आलं उत्तर, 5 1 हे उत्तर आलं. बघा 5 1, x अधिक y बरोबर 6, 5 अधिक 1 बरोबर 6, x वजा y बरोबर 4, 5 वजा 1 बरोबर 4. अशा प्रकारे आपलं उत्तर करेक्ट आहे, ते आपल्या लक्षात येईल. मी स्क्रीनशॉट तुम्ही मारू शकता, त्यासाठी बाजूला झालोय. आता पुढे जाऊयात आपण. ओके यस.
आता पुढचा प्रश्न मित्रांनो, जास्तीत जास्त प्रश्न आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. प्रत्येक आलेख अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला काढायचा आहे. पुढचा आता बघा या ठिकाणी प्रश्न, खालील एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे, x अधिक y बरोबर 5, x वजा y बरोबर 3. इथं काय हा x y x आणि y. ठीक आहे. आता याच्यामध्ये इथे एक रेष मारली. बघा पहिले हे घेऊ आपण, x अधिक y बरोबर 5 हे समीकरण घेऊ. y ला आपल्या जागेवर ठेवू, 5 आपल्या जागेवर, x अधिक हे पलीकडे गेले वजा x झाले. बरोबर, y बरोबर 5 वजा x हे समीकरण घेऊ. आता x च्या किमती मनाने घ्यायच्या. कशा घ्यायच्या? मनाने मनाने मनाने. x च्या किमती मनाने घेतल्या, 1 घेतलं, 2 घेतलं, 3 घेतलं. मग आता y च्या किमती काढायच्या या समीकरणाने, x च्या किमती घ्यायच्या मनाने, y च्या किमती काढायच्या या समीकरणाने. एकदम सोपा विषय आहे. मग बघा x बरोबर 1 असेल तर y बरोबर किती, x बरोबर 2 असेल तर y बरोबर किती, x बरोबर 3 असेल तर y बरोबर किती, हे आता आपण काढूयात. कुठून काढायचं? इथं बघा, x बरोबर 1 तर y बरोबर किती, 5 वजा x. 5 वजा x ची किंमत 1, 5तून 1 गेला 4. x बरोबर 1 तर y बरोबर 4. झाला, विषय क्लोज झाला. x बरोबर 2 तर y बरोबर किती, x बरोबर 2 तर y बरोबर 5 वजा x. 5 वजा x ची किंमत 2, 5 वजा 2, 5तून 2 गेला 3. x बरोबर 2 तर y बरोबर 3. x बरोबर 3 तर y बरोबर किती, हे समीकरण घ्या. y बरोबर 5 वजा x, 5 वजा x ची किंमत 3, 5तून 3 गेले 2. बरोबर, x बरोबर 1 तर y बरोबर 4, x बरोबर 2 तर y बरोबर 3, x बरोबर 3 तर y बरोबर 2. झाले, 3 बिंदू मिळाले, 1 4 2 3 आणि 3 2. अशा प्रकारे आपल्याला मिळाले 3 बिंदू. ओके, ओ मेरी प्यारी बिंदू, इथं मिळाले 3 बिंदू. आता आपण पुढे जाऊ. पुढचा आहे x वजा y बरोबर 3. ओके, आता x आपल्या जागेवर 3 अधिक, इकडे आले वजा 3, y वजा आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक y. बरोबर, आता y बरोबर काय मिळालं, x वजा 3 हे समीकरण. आता जसं मगाशी केलं होतं, x च्या किमती मनाने घ्यायच्या, पण कशा घ्या, 3 किंवा 3पेक्षा मोठ्या घ्या. ओके, x y. समजा मी 3 4 5 अशा सुद्धा किमती घेऊ शकतो. बरोबर, x बरोबर 3 तर y बरोबर किती, y बरोबर x वजा 3, x ची किंमत 3, म्हणून 3 वजा 3 बरोबर 0. ओके, आता x बरोबर 4 तर y बरोबर किती, y बरोबर x वजा 3, x ची किंमत 4 आहे. आता मग 4 वजा 3 बरोबर 1. ओके, आता x बरोबर किती, 5 असताना y ची किंमत किती, x बरोबर 5 तर y बरोबर x वजा 3. y बरोबर काय, x वजा 3 हे समीकरण आहे. x ची किंमत आता 5 आहे, 5 वजा 3 बरोबर 2. ओके, x बरोबर 3 तर y बरोबर 0, x बरोबर 4 तर y बरोबर 1, x बरोबर 5 तर y बरोबर 2. अशा प्रकारे मिळाले बिंदू 3 0 4 1 5 2. झाला, विषय संपला. अशा प्रकारे आता ह्या 2 सारण्या आपण तयार केल्या. आता या 2 सारण्यांचे आपल्याला 2 सारण्यांपासून 2 आलेख काढायचे. आता आलेख काढूयात आपण पटापट. बघा, आलेख काढूयात. आता ह्या ज्या सारण्या आपल्या होत्या याच्यामध्ये काय काय आलं होतं, या पहिल्या सारणीत इथं घेतलं होतं 1 2 3 होतं आपलं. बरोबर, इथं 1 घेतल्यावर किती आलं होतं बाबा, 1 2 3, आणि मग इथं 1 घेतल्यावर किती आलं होतं, इथं 4 3 2 आलं होतं. बरोबर, इथं बिंदू मिळाला होता 1 4 2 3 आणि 3 2. बरोबर, असे बिंदू मिळाले होते. इथं काय घेतलं होतं, 3 4 5 घेतलं होतं, 0 1 2 आलं होतं. मग 3 0 4 1 5 2 असे बिंदू आपल्याला मिळाले होते. ओके, आता यांच्यापासून हा आलेख काढू. चला, पहिला आलेख x अधिक y बरोबर 5चा. इथं बघा 1 आणि 4 बिंदू दिलाय.
एक्सचा 1 वायचा 4. बघा मागच्या वर्षी आपण 9वीला बघितलंय 1 4. दुसरा बिंदू कुठला 2 3. एक्सचा 2 वायचा 3. 2 आणि 3 साधारणतः इथे येईल बरोबर 2 आणि 3. तिसरा बिंदू काय येईल 3 आणि 2. एक्सचा 3 वायचा 2. बघा एक्सचा 3 इथं वायचा 2 साधारणतः इथे येईल आपला बरोबर. अशा प्रकारे इथं 3 आणि 2. ओके. आता यांच्यामधून जाणारी एक रेषा आपण या ठिकाणी काढूयात. अशा प्रकारे हा झाला आपला एक आलेख. हा कोणाचा आलेख झाला बाबा हा झाला x अधिक y बरोबर 5 चा आलेख. मग इथं लिहायचं x अधिक y बरोबर 5 झाला बाबा हा एक आलेख. आता पुढे काय करायचं x वजा y बरोबर 3 चा आलेख काढू. बरं तो कसा काढायचा बघा. पहिला बिंदू काय 3 0. एक्सचा 3 वायचा 0. बरं एक्सचा 3 इथं वायचा 0 इथं मग तुम्ही लिहा 3 0 इथं लिहा 3 0. पुढचा काय बाबा 4 आणि 1. एक्सचा 4 वायचा 1 म्हणजे साधारणतः तो बिंदू इथं येईल 4 1. आणि पुढचा बिंदू कुठला 5 2. एक्सचा 5 आणि वायचा 2 साधारणतः इथं मग इथं लिहा 5 आणि 2. आता या तिघांमधून जाणारी एक रेषा काढा आणि तिघांचा छेदनबिंदू कुठं इथं दिसतोय. आणि हा जो आलेख आहे हा कोणाचा आलेख आहे एक्स वजा वाय बरोबर 3 चा. मग इथं लिहा एक्स वजा वाय बरोबर 3 चा हा आलेख आहे. झालं मित्रांनो जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. आता याचं उत्तर काय बाबा उकल काय एक्स वाय बरोबर दोघांचे छेदनबिंदू इथं दिसतोय. याचे निर्देशक काय बाबा एक्सचा 4 वायचा 1 दिसतोय. एक्सचा 4 दिसतोय वायचा 1 दिसतोय. झालं आपलं उत्तर. तर अशा प्रकारे हा जो आलेख आहे तो आपण या ठिकाणी काढू शकतो. ठीक आहे. आता मित्रांनो बघा आलेख कसा काढायचा 3 बिंदू स्थापन करून त्या रेषा मारायच्या हे तुम्हाला आता समजले. आता काय करू पुढचे 4 गणित याच्यामध्ये राहिलेत. तर त्या 4 गणितांच्या मी अशा सारण्या तुम्हाला तयार करून सांगतो आणि आलेख तुम्ही काढा. जमेल ना आलेख तुम्ही काढा. मी फक्त तुम्हाला अशा प्रकारे 4ही गणितांच्या सारण्या टेबल तयार करून देतो. त्या टेबलच्या आधारावरती तुम्ही अशा प्रकारे आलेख काढू शकता. ठीक आहे. आता जाऊयात आपण पुढे. पुढचे मी तुम्हाला काय करतो सगळ्यांचे मस्त बघा असे टेबल तयार करून देतो. याचा पण टेबल तयार करून देतो छानपैकी. बाकी तुम्ही सारण्या वगैरे त्या तयार करा. बघा आता इथं काय समीकरण x अधिक y बरोबर 0. x अधिक y बरोबर 0. y आपल्या जाग्यावर x अधिक आहे पलीकडे गेला वजा x. y बरोबर वजा x. x असतो y असतो x आणि y असतो. आता x च्या किमती घ्या मनाने 1 2 3 बरोबर मनाने घेतल्या. आता x बरोबर जर का 1 असेल तर y बरोबर किती बरं का असं लिहू x बरोबर 1 तर y बरोबर काय बाबा इथं वजा x आहे. वजा x ची किंमत 1. ओके म्हणजे x बरोबर 1 तर y बरोबर वजा 1 आला. x बरोबर 2 असेल तर y बरोबर किती हे समीकरण उचलायचं वजा x. वजा x ची किंमत किती 2 म्हणजे इथं आलं वजा 2. x बरोबर जर का 3 असेल तर y बरोबर किती वजा x. y बरोबर वजा x हे सूत्र आहे हे समीकरण आहे बरोबर वजा 3 आहे म्हणून 3. लक्षात आलं. x बरोबर 1 तर y बरोबर वजा 1. x 2 असताना y बरोबर वजा 2. x 3 असताना y बरोबर वजा 3. मग 3 बिंदू कुठले मिळाले 1 वजा 1 त्याच्यानंतर 2 वजा 2 आणि 3 वजा 3 अशा प्रकारे हे बिंदू मिळून जातील. आता पुढे x y x आणि y याच्यात काय समीकरण आहे बाबा 2x वजा y बरोबर 9. आपल्याला y ला एका बाजूला ठेवायचं आहे. 2x इथंच लिहू y अधिक इकडे आले वजा 9 अधिक इकडे आले वजा 9 आणि y वजा पलीकडे गेले अधिक y म्हणजे y बरोबर 2x वजा 9 असं आपल्याला एक समीकरण या ठिकाणी मिळून जाईल. आता इथं पण काय करा x च्या किमती मनाने घ्यायच्या बरोबर 1 2 3 किंवा 0 1 2 घेतलं तरी चालेल. 1 2 3 आपण x च्या किमती मनाने घेतल्या. आता या आधारावर y च्या किमती काढू बरं का. x बरोबर 1 तर आपल्याकडे y बरोबर किती असतं समीकरण 2x वजा 9 असतं. 2 गुणिले x ची किंमत किती बाबा आपल्याकडे आता बघा लक्षात घ्या. इथं वाटलंच तर मी वेगळ्या मार्करने इथं लिहितो. आपलं समीकरण काय बाबा y बरोबर 2x वजा 9. y बरोबर 2x वजा 9. y बरोबर 2x वजा 9 हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. x बरोबर 1 तर y बरोबर किती
x बरोबर 2 असताना y बरोबर किती आणि x बरोबर 3 असेल तर y बरोबर किती, या सगळ्या गोष्टी आपल्याला काढायच्यात. ओके, x बरोबर 1 तर y बरोबर किती 2x वजा 9. मग 2 गुणिले x ची किंमत किती 1 वजा 9. 2 एके 2 वजा 9 बरोबर किती 2 वजा 9 बरोबर वजा 7, कारण 2तून 9 जात नाही, 9तून 2 गेले 7, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 7. मग x बरोबर 1 असेल तर y बरोबर वजा 7. x बरोबर 2 तर y बरोबर किती 2x वजा 9. मग 2 गुणिले x ची किंमत किती आता 2 घ्या आणि वजा 9. 2 दुने 4 वजा 9, 4तून 9 जात नाही, 9तून 4 गेले 5, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 5. 2 असेल तर इथे येईल वजा 5. आणि x बरोबर 3 असेल तर y बरोबर किती 2x वजा 9. 2 गुणिले x ची किंमत आता 3 घ्यायची, 3 वजा 9. 2 6 वजा 9, 6तून 9 जात नाही, 9तून 6 गेले 3, इथं आले वजा 3, इथं आले वजा 3. समजलं? म्हणजे 3 पॉईंट काय आले 1 वजा 7, पुढचा आहे 2 वजा 5, आणि तिसरा आहे 3 वजा 3. तर इतक्या सोप्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. म्हणजे सारण्या तयार करता आल्या पाहिजेत. ओके, मी बाजूला झालो, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ओके, यस. तर मित्रांनो लक्षात घ्या, आता तुम्ही काय करा, आता मी तुम्हाला हे टेबल तयार करून दिले, अर्ध काम झालंय. आता याचा जो ग्राफ आहे, याचे जे आलेख आहेत ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, काढाल ना तुम्ही? यस, व्हेरी गुड. तर याचे सगळे आलेख जे आहेत ते तुम्ही काढा, कारण आता माझ्याकडे तितकासा वेळ नाहीये. तुमचा माझा वेळ, मी आलेख काढत बसेल, ग्राफ काढत बसेल, त्याच्यात बराचसा वेळ जाईल आणि उगाच विनाकारण ही व्हिडिओ खूप मोठी होईल आणि तुमचा पण वेळ जाईल, माझा पण वेळ जाईल, दोघांचा वेळ वाचूयात आपण. या सारण्या ज्या आहेत त्या तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. सारण्या तुम्ही लिहून घ्या आणि आलेख आता तुम्ही काढा. ठीक आहे, आता जाऊयात पुढे. पुढच्या सारण्या मी तुम्हाला कंप्लीट करून देतो. बघा, याचा जो आलेख आहे तो तुम्ही काढा. आता पुढची जी सारण्या आहेत या 2, इथं थोडंसं आपण आता एक लक्ष केंद्रित करू इथे आपण. ठीक आहे, बघा या ठिकाणी काय करायचं, इथं बघा समीकरण काय बाबा 3x वजा y बरोबर 2. काय करू, 3x आपल्या जागेवर 2 अधिक इकडे आले वजा 2, वजा y पलीकडे गेले अधिक y, म्हणजे y बरोबर 3x वजा 2 हे समीकरण या ठिकाणी आपण काय करू आता घेऊयात. y बरोबर 3x वजा 2 हे समीकरण या ठिकाणी घेऊ. मग आता काय करू, x च्या किमती आपण मनाने घेऊ. x च्या किमती मनाने 1 2 3, समजा x आहे, y आहे, x आणि y आहे. x च्या किमती घेतल्या मनाने 1 2 3. ओके, मग आता x ची किंमत 1 असताना y ची किंमत किती, बरोबर. x बरोबर जर 1 असेल तर आपल्याकडे y बरोबर किती असतं 3x वजा 2, 3x वजा 2, बरोबर. मग आता काय होणार बाबा, x बरोबर 1 तर y बरोबर 3x वजा 2 असते आपल्याकडे. x बरोबर 2 असताना y बरोबर किती 3x वजा 2 आहे, आणि x बरोबर 3 असताना y बरोबर 3x वजा 2 आहे. आता या सगळ्या किमती आपण या ठिकाणी काढून घेऊयात, बरोबर 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 बरोबर. x बरोबर 1 तर y बरोबर 3x वजा 2, म्हणजे 3 गुणिले x ची किंमत किती 1 वजा 2, बरोबर ना. x ची किंमत 1 आहे म्हणून 3 गुणिले 1 वजा 2, 3 एके 3 वजा 2, 3 वजा 2 किती आला 1 आला, म्हणजे x बरोबर 1 तर y बरोबर सुद्धा तुम्हाला 1 मिळणार. 3 एके 3 आणि वजा 2 बरोबर 1. x बरोबर 2 असेल तर y बरोबर किती 3 वजा 1 च्या ऐवजी 3 वजा 2 वजा 2, बरोबर. 3 दुने 6, 6 वजा 2, 6तून 2 गेले 4. ओके, 3 3 दुने 6, 6 वजा 2 बरोबर 4. मग इथं 2 असताना इथं किती येईल 4 येईल. x बरोबर 3 असेल तर y बरोबर 3x वजा 2, 3 गुणिले x च्या जागेवर आता किती लिहायचे 3 लिहायचे, 3 वजा 2 बरोबर. 3 त्रिक 9 वजा 2, 9तून 2 गेले 7, मग इथं किती आलं 7, म्हणजे 3 बिंदू मिळाले. पहिला 1,1, दुसरा 2,4 आणि तिसरा 3 आणि 7. अशा प्रकारे हे 3 बिंदू मिळून जातील. तर एकदम सिंपल विषय आहे, त्याला डिंपल करू नका. ओके, पुढचा मुद्दा 2x वजा y बरोबर 3. मग आता 2x अधिक 3 इकडे घ्या, वजा 3 झाले, वजा y पलीकडे घ्या, अधिक y झाले, म्हणजे y बरोबर 2x वजा 3 हे आता आपल्याला एक समीकरण मिळणार आहे. ठीक आहे, मग आता इथं x च्या किमती घेताना मनाने घ्यायच्या. कशा, x आहे, y आहे आणि x y आहे. x च्या किमती मनाने घ्या, 1 2 3 घ्या शक्यतो. ठीक आहे, आता पुढे x ची किंमत बघा, या ठिकाणी लक्षात घ्या
x बरोबर जर 1 असेल तर y बरोबर आपल्याकडे किती असणार आहे बघा, या ठिकाणी लक्षात घ्या. तर y बरोबर 2x वजा 3 आता समीकरण आहे बरोबर. x बरोबर जर 2 असेल तर y बरोबर किती, 2x वजा 3 बरोबर. इथं 3x वजा 2 होता तर इथं 2x वजा 3 आहे. आणि x बरोबर जर का 3 असेल तर y बरोबर 2x वजा 3 ही समीकरण आहे. आता याच्यामध्ये काय करू आपण, किमती टाकू. बघा नीट समजून घ्या. बघा x बरोबर 1 तर y बरोबर 2x वजा 3. आता x च्या जागेवर किती लिहा, 1 लिहा. y बरोबर 2 गुणिले x ची किंमत 1 वजा 3. बघा 2 1 2 वजा 3, 2 वजा 3 किती आलं, वजा 1. म्हणजे x 1 तर y बरोबर वजा 1. x बरोबर 2 तर y बरोबर 2x वजा 3. 2 गुणिले x ची किंमत 2 वजा 3 बरं का. 2 गुणिले x ची किंमत किती घेतली, 2 वजा 3. बे दुने 4 वजा 3, 4तून 3 गेला 1 बरोबर. x बरोबर 2 तर y बरोबर 1. x बरोबर 3 तर y बरोबर किती, y बरोबर 2x वजा 3. मग 2 गुणिले x च्या ऐवजी लिहा 3 वजा 3. बेत्रिक 6 वजा 3 बरोबर 3. मग इथं आलं 3. म्हणजे 3 पॉईंट काय मिळाले, 1 वजा 1 2 1 आणि 3 3 3 3 अशा प्रकारे हे पॉईंट मिळतील. आणि अशा प्रकारे आपली ही जी सारणी आहे ती आपल्याला तयार करता येईल. ठीक आहे. तर आता यानंतर थोडंसं पुढे जाऊयात. ही झाली 4थ्या क्रमांकाच्या प्रश्नाची सारणी. आता याचा आलेख तुम्ही काढू शकता. ओके, याचा आलेख, याचा ग्राफ तुम्ही काढा. ओके, प्रत्येक ग्राफ खूप महत्त्वाचा आहे. ग्राफ काढण्याची प्रॅक्टिस करा, त्याच्यामध्ये एकक वगैरे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहिल्या पाहिजे. ठीक आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5वा जो आहे, 5व्या प्रश्नाच्या सारण्या बघूयात. इथं 5वा प्रश्न जो आहे त्याची सारणी करताना, त्याचा टेबल बनवताना खूप साऱ्या अडचणी येतात मुलांना, पण टेन्शन घ्यायचं नाही. बघा इथं विषय काय होतं माहिती आहे का, बघा इथं समीकरण आहे 3x वजा 4y बरोबर वजा 7. आता एक काम करू, आपलं टार्गेट काय बाबा, वायला एका बाजूला घेणं. आता हा वजा 7 इकडे आला, अधिक 7 वजा 4y पलीकडे गेले, अधिक 4y. म्हणजे 3x अधिक 7, 4 गुणिले इकडे आले भागिले 4 बरोबर y. म्हणजे आपल्याकडे काय आलं, y बरोबर 3x अधिक 7 भागिले 4 हे एक समीकरण मिळालं. नीट समजून घ्या, मी परत सांगतो तुम्हाला, रिपीट सांगण्याचा मी प्रयत्न करतो, टेन्शन घेऊ नका. बघा 3x वजा 4y बरोबर वजा 7. वजा 7 इकडे आले, अधिक 7 वजा 4y पलीकडे गेले, अधिक 4y. त्याच्यानंतर 4 गुणिले इकडे आले भागिले 3x अधिक 7 भागिले 4 बरोबर y. म्हणजे y बरोबर 3x अधिक 7 भागिले 4. आता इथं x आहे, इथं y आहे आणि इथं xy आहे. आता एक नीट लक्षात घ्या, x ची किंमत इथं मनाने घेऊन चालेल का. आता मगाशी बघा आपण काय केलं, x बरोबर 1 2 3 वगैरे घेतल्या, मनाने घेतल्या. पण इथं गडबड आहे, इथं छेदाला 4 आलाय. आतापर्यंत 4 गणितं तुम्ही बघितले होते ना, त्याच्यात y ची किंमत काढताना 4 म्हणजे तुम्ही प्रश्न बघितले, 4 प्रश्नांमध्ये 8 समीकरण आले, 8 सारण्या तयार केल्या. पण त्या 8 सारण्या तयार करत असताना त्या 8 समीकरणांमध्ये आणि या समीकरणामध्ये खूप मोठा फरक आहे. तो खूप मोठा फरक कुठला, इथं भागिले 4 आलेले आहेत, भागिले 4 आले आहेत, भागिले काही येईल, छेदाला आलेले आहेत. छेद जर आला अशा प्रकारे तर किमती मनाने घ्यायच्यात, पण त्या मनाने 1 2 3 कुठल्याही घेऊन चालणार नाही. मनाने कुठल्याही घेऊन चालणार नाही. तुम्हाला ज्या घ्यायच्यात त्या घ्या, पण कुठल्याही घेऊन चालणार नाही. कारण प्रॉब्लेम काय होतो, समजा जर तुम्ही x बरोबर 1 घेतली तर y बरोबर तुमच्याकडे किती येणार आहे, 3x अधिक 7 भागिले 4 बरोबर. x बरोबर 1 घेतली तर 3 गुणिले 1 अधिक 7 भागिले 4. 3 1 3 अधिक 7 किती, 10 भागिले 4. 4 आणि 4च्या पाड्यात 10 येत नाही, म्हणजे तुम्हाला इथं पूर्ण संख्या मिळत नाही. मग गडबड होते. मग पूर्ण संख्या नसेल, पॉईंटमध्ये उत्तर आलं की आलेख काढताना, ग्राफ काढताना त्रास होतो, ग्राफ काढताना चुकू शकतो, कन्फ्युजन होते. मग पूर्ण संख्या मिळण्यासाठी काय करायचं, मग तर तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या. मग इथं आपल्याला शोधाव्या लागतील की बाबा कुठल्या घ्यायच्या. मग इथं 3 गुणिले xच्या ऐवजी ना सुरुवातीला एक पहिला आकडा शोधण्याचा प्रयत्न करा. आता बरोबर x बरोबर 1 घेतल्यावरती तुम्हाला पूर्ण संख्या मिळते का, नाही मिळत. मग तुम्ही x बरोबर 2 घेऊन बघा किंवा x बरोबर 0 घेऊन बघा. समजा जर मी काय x बरोबर 0 घेतली तर मला काय मिळेल बाबा, छोट्यात छोटी संख्या x बरोबर 0 घेतली तर मला y बरोबर काय मिळेल बाबा, y बरोबर 3 गुणिले 0 0 अधिक 7 भागिले 4. 0 अधिक 7 7 भागिले 4. तरी इथं मला पूर्ण संख्या मिळत नाही. मग जर 2 घेतली तर 3 दुने 6 अधिक 7 13 नाही होत. मग x बरोबर वजा मधली पण घेऊन बघा, वजा 1 घेतली
तर मला y बरोबर किती मिळेल 3 गुणिले वजा 1, 3 गुणिले वजा 1 अधिक 7 भागिले 4, 3 एके 3 वजा आहे म्हणून वजा 3 अधिक 7 भागिले 4, वजा अधिक वजा बाकी 7तून 3 गेले 4 भागिले 4 बरोबर 1. म्हणजे x ची किंमत जर तुम्ही वजा 1 घेतली बरं का, x ची किंमत वजा 1 घेतली तर तुम्हाला इथं 1 अशी पूर्ण संख्या मिळते. बरोबर, म्हणजे x ची किंमत वजा 1 म्हणजे तुम्हाला आता शोधावी लागणार आहे. पण कशी शोधायची, पहिलं 0 घेऊन बघायचं, 1 घेऊन बघायचं, 2 घेऊन बघायचं, वजा 1 घेऊन बघायचं. बरोबर, आता मला कळालं बाबा वजा 1 जर घेतली, बरोबर वजा 1 घेतली तर बघा या ठिकाणी काय मिळतं आपल्याला, x बरोबर जर मी वजा 1 घेतली, x बरोबर जर वजा 1 घेतली तर आपल्याला y बरोबर काय मिळतं 3 गुणिले x च्या ऐवजी वजा 1 अधिक 7 भागिले 4, 3 एके 3 वजा 3 अधिक 7 भागिले 4. बरं का, 7तून 3 गेले 4 भागिले 4 बरोबर 1. म्हणजे x बरोबर वजा 1 तर y बरोबर 1. आता 1 मिळवली, वजा 1 मिळवली, आता बाकीच्या संख्या पण अशा मिळवायच्या का नाही. बाकी 2 संख्या मिळवताना टेन्शन नाहीये, एकदम सिंपल साधी सोपी ट्रिक आहे. पुढच्या 2 संख्या कशा मिळवायच्या, एकदा वजा 1 तुम्हाला मिळाली, कधी कधी वजा 1 मिळेल, वजा 2 मिळेल, वजा 3 मिळेल, कुठलीही संख्या मिळेल. पुढच्या संख्या मिळवताना काय करायचं, खाली किती छेदाला 4 आहे, मग याच्या पुढची संख्या काय, वजा 1 अधिक 4 किती झाले, वजा 1 अधिक 4, 4 वजा 1 3, म्हणजे पुढची संख्या तुम्ही 3 घेतली तरी चालेल. बरोबर, आणि त्याच्या पुढची संख्या काय करायची, 3 अधिक 4 बरोबर किती 7, मग 7 घेतली तरी तुम्हाला पूर्ण वर्ग मिळणार. म्हणजे पहिली 1 मिळाली, इथं वजा 1 मिळाली, तर पुढच्या संख्या काय करायचं, खाली 4 आहे, मग वजा 1च्या पुढची कुठली घ्यायची, अधिक 4 करून मिळवायची, अधिक 4 केले की 3 मिळणार. मग 3च्या पुढची संख्या कुठली असणार आहे, 3 अधिक 4 बरोबर 7, छेदाला 4 आहे म्हणून आपण 4 4 मिळवत गेलो. पहिली संख्या 1 मिळाली की तिच्यामध्ये 4 4 ॲड करायचे, खाली 3 असते तर 3 3 ॲड केले असते, खाली 2 असते तर 2 2 ॲड केले असते, किंवा प्लस केलं तरी चालेल आणि वजा केलं तरी चालेल, वजा 1 वजा 4 वजा 5 सुद्धा चालेल. ठीक आहे, सिच्युएशन नुसार घ्यायचं. कधी कधी अधिकच्या संख्या घेतल्यामुळे मोठा आकडा येत असेल तर छोट्या छोट्या घ्यायच्या. आता x बरोबर 1 नंतर 3 आणि 7 घ्यायच्यात. x बरोबर जर का 3 असेल तर y बरोबर किती, 3 गुणिले x च्या ऐवजी 3 घ्या. बरोबर, आता x बरोबर 3 घ्यायची आणि अधिक 7 भागिले 4, 3 त्रिक 9, 9 अधिक 7 भागिले 4, 9 अधिक 7 16 भागिले 4, 4 एके 4, 4 चौक 16, किती आलं उत्तर 4 आलं. x बरोबर 3, y बरोबर 4. आणि x बरोबर जर का 7 असेल तर y बरोबर किती, 3 गुणिले x च्या जागेवर 7 अधिक 7 भागिले 4, 3 7 21 अधिक 7 भागिले 4, 21 आणि 7 28 भागिले 4, 4 7 28, म्हणजे x बरोबर 7 तर y बरोबर पण किती 7, म्हणजे काय आलं वजा 1 1 3 4 7 7. अशा प्रकारे मित्रांनो हा ग्राफ काढत असताना हा टेबल तयार करावा लागतो. हे टेबल तयार करताना खूप मुलांना अडचणी येतात, एक्स वाय. आता पुढचा एक टेबल बघू आपण. इथे बघा 5x वजा 2y बरोबर 0. बघा नीट समजून घ्या, 5x वजा 2y बरोबर 0. आपण काय करू, 5x बरोबर वजा 2y पलीकडे गेले अधिक 2y, म्हणजे याचा अर्थ काय बाबा, बघा 5x आपल्या जागेवर ठेवू, मला एकट्या y ची किंमत काढायची आहे, वजा 2y तिकडे गेले अधिक 2y, 5x ला एका बाजूला ठेवलं, हे 2 गुणिले इकडे आले भागिले 2 बरोबर y, म्हणजे याचा अर्थ काय झाला, y बरोबर 5x भागिले 2. आता इथं पण छेदाला 2 आले, इथे पण छेदाला काय आले बाबा 2 आले. मग आपण काय करू, किमती घेताना खूप विचारपूर्वक किमती घेऊ. समजा लक्षात घ्या, जर मी x बरोबर 1 घेतली तर y बरोबर किती येणार, 5 गुणिले x च्या जागेवर 1 भागिले 2, 5 एके 5 भागिले 2. भाग जातो का 5ला 2 आणि पूर्ण नाही जात, म्हणून 1 घेऊन चालणार नाही. आता 0 घ्या, x बरोबर जर 0 घेतली तर y बरोबर किती, 5 गुणिले 0 भागिले 2, 5 0 0 भागिले 2 बरोबर किती, 0 भाग जातो, म्हणजे 0 घेऊ शकता तुम्ही. 0 मिळाला, 1 0 मिळाला, x बरोबर 0 घ्या. बरोबर, आता बघा x बरोबर जर का मी 0 घेतलं तर y बरोबर किती, 5x भागिले 2,
म्हणजे 5 गुणिले 0 भागिले 2, 5 0 0 भागिले 2 बरोबर किती आला 0, 1 0 तर y बरोबर पण 0. आता शून्यानंतर पुढच्या संख्या कुठल्या घ्यायच्या, याच्यात 2 ॲड करायचे बरोबर, खाली छेदाला 2 आहेत ना, मग 0 अधिक 2 किती 2. त्याच्यानंतर परत 2मध्ये किती ॲड करा 2, 2त 2 ॲड केले किती झाले बाबा 4 झाले, 2मध्ये परत 2 ॲड केले किती झाले 4 झाले. किंवा या शून्यातून 2 वजा केले -2 पण चालतील, शून्यामध्ये 2 मिळवले की 2 मिळतात ते पण चालतील, आणि शून्यातून -2 केल्यावर शून्यातून 2 वजा केल्यावर -2 मिळतात ते सुद्धा चालतील, पण आपण ॲड करू. चला इथं 4, म्हणजे पहिला एक 0 मिळाला की त्याच्यामध्ये छेदाला 2 आहे, मग पुढचे जे काही नंबर आहे पहिला नंबर शोधणं थोडंसं त्रासदायक आहे, हे तुम्ही बघितलं. मग पहिला नंबर काही मिळू शकतो, -1 मिळेल, 0 मिळेल, 1 मिळेल, 2 मिळेल. तो एकदा पहिला एक नंबर तुम्हाला मिळाला की त्याच्यानंतर बाकीचे नंबर शोधायचे, म्हणजे काय करायचे, हे जे छेदाला जो नंबर आहे तो फक्त ॲड करत जायचा, त्याच्यामुळे बाकीचे नंबर मिळतात. x बरोबर जर 2 असेल तर y बरोबर किती 5 गुणिले 2, चला 5x भागिले 2 आहे, मग बरोबर 5 गुणिले 2 भागिले 2. आता 2 2 गेले म्हणजे किती आलं 5, इथं आले 5. आता x बरोबर जर का 4 घेतलं, पुढचा नंबर 4, तर y बरोबर किती 5 गुणिले 4 भागिले 2 बरोबर 5x भागिले 2, म्हणजेच 5 गुणिले x ची किंमत 4 भागिले 2, 5 चोक 20 भागिले 2 बरोबर 10 आलं बरोबर, इथं किती आलं 10 आलं. आता 10 म्हणजे कदाचित कधी कधी एखादा जर मोठा आकडा येत असेल तर मग गडबड होते. मग तुम्ही एक काम करू शकता, शून्याच्या अगोदर शून्यामधून 2 वजा गेले तर -2 सुद्धा तुम्ही घेऊ शकता, म्हणजे शून्य जो पहिला जो नंबर मिळालाय त्याच्यामध्ये तुम्ही हा जो छेदाला 2 ॲड पण करू शकता, सबट्रॅक्ट सुद्धा करू शकता, वजा पण करू शकता, म्हणजे तुम्ही x बरोबर -2 सुद्धा घेऊ शकताय. x बरोबर -2 घेतले तर y बरोबर किती 5 गुणिले -2 भागिले 2, 5 दुने 10 -10 भागिले 2, आणि इथं 2 पंचे 10 म्हणजे -5, म्हणजे -2 घेतलं की -5 मिळेल. म्हणजे असे पण चालतील, तुम्हाला कितीही घेऊ शकता तुम्ही. तर अशा प्रकारे या 2 सारण्या ज्या आहेत त्या आपण तयार करू शकतो. आता याचा ग्राफ तुम्ही काढा, व्यवस्थित ग्राफ काढा. सगळ्यात आधी याचा स्क्रीनशॉट घ्या. इथं बघा, इथं काय पॉईंट मिळाला 0 0 2 5 4 10 घ्या, 4 10 नसेल जमेल तर -2 आणि -5 घ्या, चालू शकतं. ठीक आहे. आता पुढचा बघूयात 6वा प्रश्न. 6व्या प्रश्नाच्या ज्या काही सारण्या आहेत त्या 2 त्या तुम्हाला पूर्ण करून देतो. बघा इथं 6वा प्रश्न आहे. 6वा प्रश्न पण जो थोडासा क्रिटिकल दिसतोय, पण टेन्शन लेने का नाही. जब तक है महेंद्र सर तब तक तू ना डर. x आला, y आला, त्याच्यानंतर x y आला. आता बघा काय आहे, 2x वजा 3y बरोबर 4, 2x वजा 3y बरोबर 4. 2x आपल्या जागेवर, 4 अधिक इकडे आले -4, वजा 3y पलीकडे गेले अधिक 3y, मग 2x वजा 4, 3 गुणिले इकडे आले भागिले बरोबर y बरोबर. म्हणजे काय आहे, y बरोबर 2x वजा 4 भागिले 3 हे तुम्हाला मिळालं समीकरण. ठीक आहे. मग आता आपण काय करू, एक्सच्या किमती घेऊयात मनाने, पण त्या मनाने घेत असताना खूप विचार करून घ्यायचा बरं का. आता एक्स बरोबर जर मी 1 घेतली तर काय होईल बाबा, बघा मग एक्स बरोबर समजा आपण 1 घेतले. आता चेक करू बाबा मला काय काय घेता येऊ शकतो मी. पहिली गोष्ट 0 घेऊन बघा, एक्स बरोबर 0 घेतली तर y बरोबर 2 गुणिले 0, 0 वजा 4 भागिले 3, शून्यातून 4 गेले वजा 4 भागिले 3, भाग जात नाही. x बरोबर 1 घेतली तर काय होईल बाबा, बघा x बरोबर 1 घेतली तर y बरोबर 2 गुणिले x च्या ऐवजी 1, 2 1 2 वजा 4 भागिले 3, 2 वजा 4 किती, वजा 2 भागिले 3, नाही जात. म्हणजे 0 पण घेऊन चालणार नाही, 1 पण घेऊन चालणार नाही. आता 2 घेऊयात, x बरोबर 2 घेऊ. x बरोबर जर 2 घेतलं तर y बरोबर किती, 2 गुणिले 2 वजा 4 भागिले 4 भागिले 3 आहेत बरं का, भागिले 3, 2 दुने 4, 4 वजा 4 भागिले 3, 4तून 4 गेले 0 भागिले 3, म्हणजे 2 घेतलं तर चालेल. म्हणजे x ची किंमत तुम्ही 2 घेऊ शकताय बरोबर. आता x ची किंमत 2 मिळाली, मग आता पुढच्या किमती कशा शोधणार तुम्ही, छेदाला 3 आहे, मग 2 अधिक 3 5, 5 अधिक 3 8, पुढच्या किमती तुम्हाला मिळाल्या, टेन्शन नाही. समजलं, एकदम सिंपल विषय. पहिली किंमत शोधायची, पहिली मिळाली की पुढच्या किमती शोधणं सोपं आहे. जर छेदाला आलं तरच अशा प्रकारचा प्रश्न येतो, त्रास होतो, नाहीतर अन्यथा नाही. बघा x बरोबर जर 2 आहे तर y बरोबर किती, 2 गुणिले x च्या ऐवजी 2 गुणिले 0
वजा 4 भागिले 3. 2 गुणिले 0 किती बाबा, सॉरी 2 गुणिले 2, x बरोबर 2 आहे ना, मग 2 गुणिले 2 वजा 4 भागिले 3. 2 गुणिले 2 4 वजा 4 भागिले 3 म्हणजे 0 भागिले 3 बरोबर किती 0. x 2 तर y बरोबर 0. ठीक आहे. आता x बरोबर किती 2 नंतर किती 5, तर y बरोबर किती 2 गुणिले याच्या ऐवजी किती लिहिणार, x च्या ऐवजी 5 वजा 4 भागिले 3. 2 पंचे 10 वजा 4 भागिले 3. 10 तून 4 गेले 6 भागिले 3. 3 दुने 6. ओके, म्हणजे x बरोबर 5 तर y बरोबर किती 2. आणि x बरोबर 8 जर आपल्याकडे असेल तर y बरोबर किती 2 गुणिले x च्या जागेवर 8 वजा 4 भागिले 3. 8 दुने 16 वजा 4 भागिले 3. 16 तून 4 गेले 12 भागिले 3. 3 चोक 12 किती येईल 4 येतील. म्हणजे 2 0 5 2 8 4 अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा, या ठिकाणी पुढचं समीकरण काय आहे, 3y वजा x बरोबर 4. 2 गोष्टी आहेत बघा, इथं x आहे, y आहे, x आणि y आहे. बघा इथं एकटा x आहे, मग तुम्ही काय करू शकता, x ला एका बाजूला ठेवून y च्या किमती मानाने घेऊ शकता आणि सोडू शकता, असं पण चालेल. किंवा आपण नेहमीप्रमाणे करू, गडबड नको, आपण एकच मेथडने जाऊ. 3y आपल्या जागेवर, 4 आपल्या जागेवर, वजा x आहे पलीकडे गेला, अधिक x झाला, y आपल्या जागेवर. इथं काय 4 अधिक x म्हणजेच x अधिक 4 आहे आणि भागिले 3 गुणिले इकडे आले भागिले x अधिक 4 भागिले 3. y बरोबर x अधिक 4 भागिले 3. ठीक आहे. मग आता x च्या किमती मनाने घ्या, मनाने घ्यायच्या. पहिली गोष्ट आता बघा, x च्या किमती मनाने घ्यायच्या पण त्या शोधाव्या लागतील, कारण इथं छेदाला 3 आहे त्याच्यामुळे आपल्याला शोधाव्या लागतील. मग 1 घेतलं तर काय बाबा, 1 अधिक 4 किती 5. 5ला 3ने भाग जातो का नाही. मग x बरोबर 2 घेतलं तर 2 अधिक 4 किती 6. 6ला 3ने भाग जातो. मग x बरोबर काय करा 2 घ्या. ओके. आता 2 मिळाले आपल्याला बरं का, कारण बघा x बरोबर जर आपण 2 घेतलं तर y बरोबर आपल्याला किती मिळतं, x अधिक 4. x च्या ऐवजी 2. 2 अधिक 4 भागिले 3. 2 अधिक 4 किती बाबा 6 भागिले 3. 3 1 3, 3 दुने 6 म्हणजे 2 आपल्याला मिळतं. बरं, पहिला नंबर 2 मिळवला की पुढचे नंबर शोधणं सोपं आहे. मग 2 मध्ये किती मिळवायचे, खाली छेदाला 3 आहे म्हणून 2 अधिक 3 किती 5. 5 अधिक 3 किती 8. 2 5 8 घेतले तरी चालतील. मग तेच नंबर. मग x बरोबर जर का आपल्याकडं 5 घेतलं तर y बरोबर किती, x च्या ऐवजी 5 अधिक 4 भागिले 3. 5 अधिक 4 किती झाले बाबा 9. 9 भागिले 3. 3 त्रिक 9 म्हणजे x 5 तर y बरोबर किती 3 या ठिकाणी आला. बरोबर. आणि x बरोबर जर का 8 असेल तर y बरोबर किती, x अधिक 4 च्या ऐवजी x ची किंमत 8. 8 अधिक 4 भागिले 3. 8 आणि 4 12. 12 भागिले 3. 3 1 3, 3 चौक 12. 8 घेतलं की इथं आपल्याला मिळतील 4. म्हणजे 2 2 5 3 आणि 8 4 असे बिंदू या ठिकाणी आपल्याला मिळून जातील. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, यांचा ग्राफ आता तुम्ही काढू शकता. ठीक आहे. हे 6 प्रश्न झाले. यस, बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. यस, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आलेख काढण्यासाठी जो सराव संच 1.2 होता तो संपूर्ण बघितलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात मित्रांनो. तर मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसतंच सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि महत्त्वाची गोष्ट, या अगोदरची व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून आधीची व्हिडिओ बघू शकताय. त्याचबरोबर या व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिशमधून बघायची असेल तर त्याची पण व्यवस्था या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये केलेली आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तर तो व्हॉट्सअपचा ग्रुप, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची सुद्धा लिंक दिलेली आहे, त्या इंस्टाग्रामला सुद्धा आपल्याला जॉईन करा. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.